अरे पण नवरा बायको म्हटलं की परस्परांना सांभाळून घ्यायलाच हवा. दोन वेगळी डोकं असली तरी नवरा बायकोने एकमेकाला सांभाळून घ्यायला हवं. नदीचे दोन किनारे असतात पण पाण्याच्या प्रवाहाने ते जोडले जातात. पण नात्यामध्ये हा प्रवाह समजुतीचा आणि प्रेमाचा असावा लागतो. मनाचा प्रवाह कोरडा पडत गेला की अंतर वाढत जाता. लग्न टिकवायलाच हवा. भक्ताला काही कळत नसतं पण गुरु सगळी काळजी घेत असतो. गुरु जवळ जे आहे ते व्यावहारिक जगात तुम्हाला कुठेही मिळणार ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम. संपूर्ण प्रपंचात जर खरी विश्रांती कुठे असेल तर ती नामस्मरणात. ज्याला गुरु भेटावा असे वाटत असेल त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. शिव शंकर शंभो.